नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये जागृत तुम्ही पहिला छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवा. आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो आणि जिवंतपणा कशाला म्हटलं जात आहे. एका मूर्तीमध्ये बाबासाहेबाच्या जिवंत त्याच्यात आत्मा ओतून मूर्तिकारांनी काम केलेलं आहे. अक्षरशः खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत का असं आपल्याला दिसतंय. आपण त्या ठिकाणी आलो, त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो आणि जागृत तुम्ही पाठीमागे दाखवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. एकदम खरोखर त्या मूर्तीमध्ये मूर्तिकारने कोणी असेल मूर्तिकार मला तर माहित नाही, पण या मूर्तीमध्ये एवढं जिवंतपणा त्यांनी हे केलंय. कलरिंग पासून ते त्यांच्या कोट पासून टाय पासून ते एवढं सुंदर अशी मूर्ती केली आहे. त्याची कलरिंग एवढी भारी केली आहे, त्याचा डाय एवढा मस्त मारलेला आहे. जागृत तुम्ही पूर्ण असं मूर्ती पूर्ण खालून वरपर्यंत त्याचं चित्रण घ्या. एवढी सुंदर मूर्ती केली आहे. बोटाच्या शेडिंग पासून हे जे बोट आहे पहिला, हे जे शेडिंग केलेले आहे चेहऱ्याची, जे खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत का असं दिसतंय. एवढी शुभक आणि एवढी सुंदर मूर्ती केली आहे. आणि नाद करायचं नाही, हे मूर्ती एवढी म्हणजे एवढी देखणी आहे. जागृत तुम्ही त्यांच्या बाबासाहेबांच्या हे जे अंगठा आहे तिकडे दाखवा. एवढं कलरिंग काम चांगलं केलंय खरोखरच. पूर्ण सगळं असं हे पूर्ण शेडिंग, जे कोटची शेडिंग आहे खरोखर जे कोट आहे तसं दिसतंय. त्यांच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या जे कानाची शेडिंग आहे ते आपण जसं आपल्याला कानाच्या ठिकाणी शेडिंग असते म्हणजे कलर असतंय तसं खरोखर तशी मूर्तीचं जे कलरिंग आहे त्या मूर्तिकारने केलेलं आहे. ज्यावेळी पूर्ण मूर्ती घ्या आता, एवढी सुंदर मूर्ती आणि त्याचं काम ह्या मूर्तीचं एवढं जबरदस्त केलेलं आहे. या जागृत इकडे एवढी सुंदर मूर्ती केली आहे. आपण थेट इकडे जाणार आहोत. काय डिझाईन आहे आणि ह्या मंडळाचं नाव काय आहे पूर्ण सगळीच माहिती घेणार आहोत. क्रेन हा क्रेन आहे. हा कोण रसूल सर्व्हिस, हा त्यांचा क्रेन आहे. जागृत दाखवा तिकडं. म्हणजे जबरदस्त केलंय. ओ रसूल इकडे या. किती उशीर झाला तुमचं काम चालू आहे? आम्ही येऊन 1-2 तास झाले. 2 तास झाले. हे कोण पॅटर्न कोण तयार केलाय? हे मिस्त्री करायला हे आम्ही ठेवला. होय. आता ह्याच्यावर काय येणार आहे का अजून? ह्याच्यावर हे गोल येणार, हा मग ह्याच्यावर ते गोल शिकता येणार, हा मग अजून ते अँगल येणार. दाखवा जागृत तिकडं. हा ते आहे ना गोल चक्री, हा गोल येणार. ते कलाकार ते आहे. या जागृत हे पृथ्वी आहेत. हा हे लोक सगळे काम करायला लागलेत. आपण पृथ्वी दाखवा जागृत. आणि खूप काय चांगली पृथ्वी दिसायला लागली आहे. हे मूर्ती हे पृथ्वी वर जाणार आहे. खाली आहे की या नंतर करा म्हण. मग आम्हाला जरा माहिती सांगा कसं करायला लागला. ते कलाकार आहेत जागृत, त्यांच्याकडे दाखवा. 20 फुटाच्या वर चालल्याला दिसायला लागलाय. या की या. मला सांगा भैया, तुमचंच मंडळ आहे, काय नियोजन आहे? रसिक सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी युनिव्हर्सल आंबेडकर
हा दाखवण्याचा मानस आमच्या वतीने आहे. त्या हिशोबाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या भारतामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत, जगाच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजेच बाबासाहेबांचं असणारं 100व्या वर्षी, शताब्दीच्या वर्षी तयार झालेलं, रिलीज झालेलं नाणं असेल, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या पोस्टाच्या तिकिटावर एक मिनिट. फोटो. जागृत नाणं दाखवा बाबासाहेबांचं. एवढं मस्त केलंय. जे कोण मूर्तिकार आहे खरंच त्याला सलामच म्हणावं लागेल. एकदम म्हणजे अॅक्युरेट, म्हणजे चेहऱ्यामध्ये काही बदल नाही. जसं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, खरोखर जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये आणलेला दिसतंय. आपण बघितला होता. हा भैया, आपण भैयाकडे जाऊ. मग हा आपला स्टॉप राहिला होता तिथे. हा, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा जो तिकिटावर, पोस्टाच्या तिकिटावर जो बाबासाहेबांचा फोटो होता तो देखील आपण दाखवणार आहोत. तर त्याचप्रमाणे HMTचं घड्याळ असेल, ज्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावून जो तयार करण्यात आला होता तो घड्याळ देखील आपण यातून दाखवणार आहोत. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पृथ्वीवर असणारा जो पुतळा तुम्ही आता पाहिलात, तो पुतळा देखील बाबासाहेबांचा दाखवून एक युनिव्हर्सल, म्हणजे जागतिक स्वरूपात जे बाबासाहेबांचं काम आहे, बाबासाहेबांच्या ज्या गोष्टी आहेत, ते यावेळेस आपण प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दाखवणार आहोत. त्यासोबतच आपण स्क्रीनच्या द्वारे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या मूर्त्या आहेत, म्हणजे प्रसिद्ध असणाऱ्या मूर्त्या, जागतिक मूर्त्या, पूर्ण जगभरातील मूर्त्या, हे देखील दाखवण्याचा आपण त्यामध्ये प्रयत्न करून एक असं युनिव्हर्सल आंबेडकर, म्हणजे एक जागतिक बाबासाहेब दाखवण्याचा प्रयत्न हा आपल्या प्रशिक सामाजिक संस्थेच्या देखाव्यातून होणार आहे. मला सांगा साहेब, एवढी सुंदर मूर्ती हुबेहूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत का असं दिसतंय तिकडं? कोणत्या कलाकारांनी केली, कोणत्या मूर्तिकारांनी केली? तर आपली जे प्रशिक सामाजिक संस्थेची जे प्रत्येक डेकोरेशनची थीम असते ते आपल्या सर्व मंडळाच्या सदस्यांच्या वतीने ठरवलं जातं. त्यामध्ये डेकोरेशनचं काम हे प्रामुख्याने आपल्या संस्थेचे प्रमुख सल्लागार सागर बाबरे यांच्या माध्यमातून होतं. तर त्यांनी ठरवलेल्या जी आता जी मूर्ती केलेली आहे ती मूर्ती उमेश वरकट या कलाकाराने बनवलेली आहे. तर त्यांच्या सोबतच आता जे तुम्ही नाणं दाखवलं ते नाणं सतीश रामपुरे या मूर्तिकाराने बनवलेलं आहे. आणि त्यांच्या सोबतच प्रवीण कदम असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, असे सर्व प्रकारच्या लोकांच्या मदतीने आपण हा देखावा सादर करतो. त्यामध्ये आता जो वेल्डिंगचं काम चालू आहे त्यामध्ये जे बनसोडे आहेत त्यांना सर्व जण NTR नावाने ते प्रसिद्ध आहेत. तर ते असतील किंवा आपल्या प्रशिक सामाजिक संस्थेचे प्रत्येक सदस्य, प्रत्येक कलाकार हा जोपासण्याचं काम हे प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होतं. व आपले सर्वांचे युवा नेते सुशील भैया सरवदे यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राजाभाऊचं मंडळ आहे. हा, प्रशिक सामाजिक संस्था आहे. लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांचे चिरंजीव सुशील भैया सरवदे हे त्या मंडळाचे संस्थापक आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून हा दरवर्षी आपण एक आगळा वेगळा व एक सर्वव्यापी बाबासाहेब दाखवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होतो. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपण जरा सगळ्यालाच दाखवू, सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे, कलाकारला बी न्याय मिळाला पाहिजे. यांची संकल्पना, कलाकार तिकडे आहेत. मला सांगा, नाही तुम्हाला हे संकल्पना कसं सुचली की बाबासाहेबांची मूर्ती वर ठेवायची आणि हे काय त्याच्यामध्ये बोला? त्यांनी सांगितलं की आता नाही सांगितलं, पण तुम्हाला हे कन्सेप्ट आहे ते कधी सुचलं? म्हणजे असंच अचानक येतं माइंड मध्ये. दरवर्षी तुम्हीच करता? हो. म्हणजे राजाभाऊच्या मंडळाचं सगळं तुम्हीच करता? हो. तुमचं नाव काय? सागर बाबरे. सागर बाबरे आहेत. सगळं ब्रेनच आहे. हा, हे सगळं मास्टर माइंड हे आहेत. अजून सगळे मला सांगा, तुम्ही कलाकार आहेत काय? क्रेन ऑपरेटर आहेत. हे सगळे क्रेन ऑपरेटर आहेत. जागृत, हे सगळे क्रेन आहे त्याचे ऑपरेटर आहेत हे सगळे. आणि ह्यातला मेन कलाकार कोण आहे? ते मेन कलाकार वर आहे. जागृत, त्यांना दाखवा. हे सगळे तुम्ही वेल्डर आहेत? सगळी टीम आहे, सर्वांची टीम आहे. किती दिवसापासून करायला लागला? हे 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. 3 दिवस. तुमचं नाव काय? माझं बबलू बनसोडे. बनसोडे. हे बबलू बनसोडे आहेत. सगळेच कलाकार काम करायला लागलेत.
ओम साई फॅब्रिकेशन ओम साई फेब्रिकेशन. ओम साईचे फॅब्रिकेशनचे हे लोक आहेत आणि हे काम करायला लागलेत. खूप काही चांगली मूर्ती केली आहे, खूप काही चांगला देखावा करणार आहेत. बघूया पूर्ण अजून हे जर तयारी झाल्यावर अजून डिजिटल ह्याच्या अजून झाकाझाकी अजून ह्याचं भरपूर काम आहे. आपण मूर्ती बघण्यासाठी आलो होतो, मूर्ती आपल्याला जाताना दिसली की खरेखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं थांबलेत का असं दिसली, म्हणून आपण ही सगळी माहिती घेत आहे बरं का. सोलापूरकर हे विकास म्हणलं जातं. आपण प्रत्येक घटकापर्यंत जाणार आहे, प्रत्येक मध्यवर्तीच्या ठिकाणी जाणार आहे आणि सगळ्याकडनं त्यांचं डेकोरेशनचं जे सगळे डेकोरेशनचं आपण सगळी माहिती घेणार आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.